हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळेजण कसे आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी आहे. काल कमेंट हायलाईट झाली ती म्हणजे माझ्या फुलं तोडण्यासाठी, आणि ही कमेंट अशी जर वेळेला होते. प्रत्येक ताईचं असं म्हणणं आहे, कमीत कमी 50% तरी, सगळी फुलं तोडू नको, फुलं राहू दे. पण माझं एक असं आहे की त्यांचा जन्म आहे तर तो योग्य कारणी म्हणजे त्या जन्माचं सार्थक व्हावं. म्हणजे काय, झाडाला सुकून जाण्यापेक्षा देवाच्या चरणाला जाऊन त्याचा उपयोग होणं म्हणजे त्यांचा जन्म सार्थकी झाला. त्यामुळे फुलं तर मी असं म्हणजे उमललं आहे आणि व्यवस्थित आहे, आणि ते देवाच्या चरणी न अर्पण करता तर ठेवू शकत नाही ताईनं. तुमचं बरोबर आहे, सगळी तोडायची नाहीत, पण त्याचा जन्म का वाया घालवा? त्याचा जन्मच जर काही चांगल्या कामासाठी झालेला असेल. लक्षात ठेवा, प्रत्येक म्हणजे फुलाचं भाग्य वेगवेगळं असतं, की कोण कुठल्या ठिकाणी कामाला येतं, कोण कुठल्या ठिकाणी, कोण एकाला देण्यासाठी येतं, कोण देवासाठी येतं, आणि तुम्हाला माहिती आहे अजून कुठं कुठं फुलं लागतात. पण आपल्या टेरेस गार्डनमधली जर फुलं देवाच्या चरणी त्यांचा जन्म होऊन जर अर्पण होत असतील तर काय वाईट आहे. त्यामुळे फुलं तर मी बघा, तुमचं काम आहे, तुमच्या कमेंटचा सुद्धा रिस्पेक्ट आहे, पण माझा स्वभाव असा आहे की मी फूल बघितलं की त्याला तसं सोडू शकत नाही ताईनो. अगदी मनापासून माफी मागते तुमची, कारण तुम्ही कळकळीनं सांगता बाई राहू दे राहू दे राहू दे. असं चला, आज शुक्रवारची पूजा होती, साधी सिंपल पूजा. मला जसं होईल तसं शेअर करते, पण आजचाही शुक्रवार मी काउंट केलेला नाही एकादशीमुळे. आणि कालच्या कमेंट बऱ्यापैकी वाचल्यानंतर मी एकटीच हसत होती घरामध्ये, कारण मला भरपूर सारे जरी म्हणतात आता तुझं काही खरं नाही आहे, आता खा वरडा. बापरे बाप. एक ते म्हणतात ना की एकलकोंडीच होती काल, पण मी त्याच्यामध्येच ना खूप एन्जॉय केलं, कारण का माझ्या चेहऱ्यावरती न कळते कमेंट वाचल्या की हसू यायचं. पुढं जाऊन आता बघा मज्जा, आणि त्यात आगीत तेल वतणारं कोण कोण आहे ते पण बघा. व्हिडिओ बघितल्या मला आईचा फोन आला, आता तुझं काही खरं नाही आहे, कारण आईला माहिती आहे ते वरचं ना लावलेली वांगी वगैरे काय काय ज्या गोष्टी त्या आई ओरडत काढा काढा. तुमच्या दादांना एवढे चिडत होते ना की झाडांच्या का मागं लागले तुझ्या आई, मला म्हणायचे का माझी झाडं एवढी सोन्यासारखी काढायला होते. मला आलेल्या कमेंट की हा जो दिवा आहे याच्यामध्ये कापसाची वात व्यवस्थित लागते का, तर बघा तुम्हाला मी दाखवत आहे, घालून स्वतः दाखवत आहे की 5 वाती एका जागी करून मी ती वळलेली वात आहे, आरामात गेली. ही पण वात चालते, फक्त ही वात जेव्हा तुम्ही वर ढकलता, ते जे फिरवायचं आहे ना, त्यानं काय होतं ना की ते कापूस जो आहे ना त्यात अडकला जातो, कारण एकदम खाचीदार असं त्याला ते चाक आहे, त्याच्यामध्ये अडकला जातो. याच्यामध्ये दुसरी जी वात असते ती कुठली, जी आपली नॉट असते ना, आपण नाडा म्हणतो ना, त्या नाडा टाईप असते. तिचं एक सांगते की लोक म्हणतात सिंगलच लावायची नाही, डबलच लावायची. त्यामुळे तुम्हाला जर वाटलं तर त्याच्यामध्ये ना डबल तुम्ही छोट्या छोट्या घेऊन लावू शकता, पण त्याचं एक फॉल्ट एक सांगते की ते वळलं जात नाही आहे. बघा, जर तुम्ही एकच वात लावू नये म्हणून बघायचं गेलं तर ते तुम्हाला वाटणार की बाबा सिंगलच लावलं जातं, पण तुम्ही मनामध्ये काही न ठेवता जर ते लावलं तर तो दिवासुद्धा परफेक्ट आहे. मला ते आणायचं आहे, ते बेस्ट आहे सांगेन मी, कारण ते इझिली वर जातं. इझिली म्हणजे तुम्हाला असं म्हणजे एकदम जास्त ओढावं लागत नाही, आपोआप त्या खाचीतून वर जातं. आणि लक्षात ठेवा, कोणतंही प्रोडक्ट जेव्हा माझ्याकडे येतं मी तेव्हाच त्यांचा नंबर तिथं देत असते, मेन्शन करत असते. म्हणजे आता समजा माझ्याकडे काही असू दे, मग हे दिव्याचं असू दे किंवा इतर कुठले असू दे, मी तिथल्या तिथं दिलेलं असतं, तिथल्या तिथं मेन्शन केलेलं असतं, तेव्हाच स्क्रीनशॉट काढून ठेवायचा. पुन्हा भरपूर दिवसानंतर मला विचारलं जातं, मग ते माझ्या व्हॉट्सअपमध्ये सध्या खूप गोंधळ आहे ताईनो. खूप नंबर माझ्याकडे आहेत सध्या, जवळजवळ 10,000 ताई व्हॉट्सअपला आहे. तो मोबाईल लागला हँग व्हायला, त्यामुळे त्याच्यामध्ये मी शोधणं किंवा सर्च करणं, कुठलं नाव आहे, कुठलं सेव्ह केलेलं आहे, काही आयडिया नसते. म्हणून तुम्हाला सांगेन की जेव्हाच्या तेव्हा स्क्रीनशॉट काढा. दिवसभराची सगळी कामं केली, त्याच्यानंतर किट वगैरे आलेली होती, आणि हे जे टायमिंग होतं हे तुमचे दादा आल्यानंतर टायमिंग होतं. येताना भाजी वगैरे घेऊन आल्या आहे, असे किचनवर ठेवतात. मला ते राग येतो, कारण माती वगैरे पडते ना, पुसून काढलेलं असतं. व्हिडिओ लावलेला मी म्हणले यांची रिॲक्शन बघूया आणि तुम्हाला पण ना शेअर करूया. त्यांना अजून काहीच माहीत नाही, मी व्हिडिओ चालू केला आहे ते पण माहीत नाही. कमेंट वाचल्या, इलेक्शन घेऊन बघावले मी काय केलं. कमेंट वाचत
तुमच्या दादाची रिॲक्शन बघा, पण सोबत ना किट्टूची रिॲक्शन बघा. आगीत तेल ओतायची कशी रिॲक्शन आहे. जणू काय मी असं खूप मोठं काहीतरी केलंय. त्यांच्या तोंडाचे हावभाव बघून वाटायला लागलं. अरे शपथ मम्मी काय त्याला सोडायचं माहिती? 11 वरती काय होतं दररोज बघून वरती आता बसले आग लावायला. असं वरताना तर असं वरतं काढता येते का ते पण खूपच शर्ट फाटलाय, बदलते. अशी पुसल्या कळलं ना तू झाडाला हात लावायला एकदा पुढं काय असू दे. कॅमेरा बंद कॅमेरा बंद. चुकून तुटले. तुम्ही बघा तिथं माझ्याकडनं चुकून झालंय. अरे खरं मी तुला 10 वेळा सांगितलं झाड वाकवायचं नसते म्हणून. मग फुलं कशी तोडायची उंच गेल्यावर ना? मी पण तोडतोय मी पण तुझ्या हाईटीचीच आहे फार होत्या झाडाचा शेंडा कट केला तर आता वाढतंय, 4 फाटी येतात. असं असं करून काढता येत नाही. मी काढत नाही. निघत नाही मला असं थोडस थोडं. असं तोंडा पुढे घ्यायला लागतं ते मग झाड. कसली मोठी डांबी तुडली तिनं. ज्याला कळ्या होत्या आगीत तेल होतं येतो इकडं. कसलं फुडलेली होती माहिती झाड ते. मम्मी त्या एकाच ढाळीला फक्त येत होती फुलं दोन आहेत त्यांना पण आता दुसरी थापी लावलेली त्यात दुसरं झाड येते. कसलं झाड येते हो ते. मग त्याला सगळं त्याला लावताना पण त्याला व्यवस्थित लावायला लागतं. त्याला ते व्यवस्थित कापून त्याला ते फंगिसाईड लावून ॲलोवेरा लावून त्याला माती प्रॉपर तयार करायला लागते मऊ. आता बायको चूक झाले करत मऊ तयार. सॉरी सॉरी. सॉरी सॉरी. अरे असं सॉरी म्हणलं की झालं. मग काय बसली नवरा. आता चिटकवून देऊ का भया? चिकट टेप घेऊन ये, चिटकवून देते यांना. अरे मी 10 वेळा सांगितलं खरं मग चुकून तुटलंय. चुकून नाही. मी तुला 10 वेळा याच्या आधीवर पण सांगितले धांपी वाकवायची नाही. तरी बघा मला किती टॉर्चर असतं घरात. मी पहिलीच कमेंट वाचली काय मला लक्षात आलं. म्हटलं तू पहिला बघायला पाहिजे दाख बारीक दाख तुम्ही. आता खावडा तुमची लायकीच नाही रे झाड तुम्हाला हे करायची. तुमची नाही तुझे पण नाही. तू पण वाढते दोघांच्या वरचे. होय? कुठलं काय तोडलं ते सांग दीदी कशी करते? हो पण तिथे फुलं असं त्या पानाला कळायला मी वळते. बस आजपासून एक कमेंट आहे बघा, ताई तू फुलं तोडू नको, दादा तुम्ही फुलं तोडून द्या. तुम्ही फुलं तोडून द्या मग मला. नकरा करा व्यवस्थित तिथं. मी तोडते म्हणाला. कारण सवरून किती घरी चल. एका ताईने म्हणजे मावशीने काय म्हणलं, ताई तू फुलं तोडण्यात एक नंबर आहे. हा का? ती पहिल्यावाला नाही केलं. नवीन वाला नाही, मी एक काढलेला आहे. माझीच चूक आहे बघच व्हिडिओ मध्ये दाखवलं. दाखवायलाच नको होतं. ते कोणते पेपर फेकून द्यायला पाहिजे होतं. आज तुम्हाला कळलं असेल रिअल तुमचे दादा. बऱ्याच जणी आता दादा काय बोलत नाहीत, तर नाही, चुकीला चूक, बरोबरला बरोबरच दादा असतात. बायकोचं चुकलं तर चुकलं बोलणारच. असं नाही आहे की बाबा नाही बोलणार, मग तो कुठलाही विषय असो. मला आता बांधायला नाही आहे. कमी रिकामी सोडता, अशी जर रिकामी सोडली तरी पण आहे ना गुंता होतोय. मला बरेच जण म्हणतात ना काय तुझी हेअरस्टाईल, काय तुझे कपडे, असं का करते ताई. तर ते केसांचा प्रॉब्लेम आहे, लगेच अडकतं ते कमी. काय झालंय रे? कुत्र्यांची भांडणं आता. भाजी काय काय आणल्या बघा. एक म्हणजे पालक. मीच आज भाजी आणा म्हणलं, खूप दिवस झालं पालेभाज्याच आम्ही खाणं बंद केलं. हे नीट करायला लागतं म्हणून, पण नाही, शरीराला गरज आहे. जाऊ दे म्हटलं आता. आज थोडासा स्वयंपाक सकाळी केलेला होता, नंतर घ्यायचं सगळ्यांना मिळून आहे ना, नीट करून घ्यायचं. किट्टोला आज द्राक्ष खायची होती,
व्हाईट कलरची मिळाली नाहीत. मी म्हणाल तिला द्राक्ष भरपूर आवडतात. द्राक्ष, ऍपल वगैरे फळं जास्त करून किट्टच खाते. मला कालच एक कमेंट होती की ताई किट्टोची स्किन चांगली होत आहे, काय केलं? तर काय असं लावत वगैरे नाहीये अजून ती. आणि मला न माहित होतं काय लावत असेल तर वर त्यानं प्रमोशनचं काहीतरी आलेलं असतं. पण मी तिला सांगितलं की बाबा लावू नको. पण कसं असतं की थोडंसं वय होत जाईल, मुलांचं वय वाढत जाईल, तसं स्किन पण म्हणजे चांगली होते. काल विचारण्यात आलेलं होतं की बाबा किट्टोला पेपर कसा गेला, तर हां तिच्या हिशोबाने ती गेला. आता बघा मी फक्त आल्यानंतर विचारते बाबा कसा गेला, ती सांगते हां छान गेला. ती काय आल्यानंतर ते क्वेश्चन पत्रिका वगैरे घेऊन बसत नाही, कारण तीच तिला माहीत असतं तिने किती बरोबर लिहिलं आहे, किती चुकीचं लिहिलं आहे हे तिला माहीत असतं. तिनं तर बोलली की मम्मी मी खूप चांगल्या म्हणजे अगदी 99% माझे दिलेले आहेत, पण पूर्ण मार्क्स आपल्याला कधी मिळत नसतात. कशात ना कशात तर मार्क निघत असतात. कुठे लाईन पूर्ण केलेली नसते, टिंब दिलेली, अशा खूप गोष्टी असतात. त्यामुळे तो काय मी लोड घेत नाही आहे. पण छान गेला पेपर, तर तिला छान गेला. अजून आता 1-3 दिवस थांबले की मग पुढचा पेपर आहे. असं सगळ्या फळभाज्या ज्या आहेत त्या धुतल्या, फळं धुतली. पण एक मात्र आहे बरं का, ही फळं जशी धुईल ना तसं असं मला पाणी जे आहे ते वेगळंच तेलकट वगैरे असं जाणवत होतं. म्हणजे द्राक्ष असू दे, डाळिंबे असू दे, याला फवारणी भरपूर प्रमाणात असते आणि ते एकदा नव्हे तर 2-3 पाण्यानं धुवावं लागतं. ॲपल तर आहे ना, त्याला पूर्ण साल काढून दिलेलं बरं. आपण म्हणतो फायबर जातं साल नाही खाल्ली तर. पण तुम्हाला खरं सांगू, जेवढं धुईल ना तेवढं घाण निघतं. ऑनलाईन एक आहे प्रोडक्ट जे अशा पद्धतीनं फळं किंवा भाज्या वगैरे वॉश करण्यासाठी मी ते घ्यावं म्हणते. तुम्हाला काय माहीत असेल तर मला पण सजेस्ट करा, कारण ते प्रॉपर निघत नाही आहे. ते पूर्ण असं डीपली बुडवलं जातं त्या केमिकल्समध्ये, जे काय औषधं वगैरे आहेत. सध्या तुम्हाला सांगू ओरिजिनल हे खूप कमी प्रमाणात आहे, शोधूनसुद्धा मिळत नाही. पण खूप सारे औषधं फवारणी केलेले प्रोडक्ट मार्केटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. जे मोठे मोठे लाल भडक दिसायला सुंदर दिसतात ना, आपण म्हणतो ना दिसायला देखणं कामात हेकणं, ते तसा प्रकार आहे सध्या. कशाचाही असू दे, आता हे टमाटे घ्या, ह्याला सुद्धा भरपूर सारं हे केलेलं आहे. मुंबईची आईची तब्येत बरी आहे का विचारण्यात आलं, तर हो आता बरी आहे. पुन्हा एक 7 दिवसानंतर काय तर डॉक्टरने बोलवलेलं वगैरे होतं, चेक केलं. तिथे गेल्या गेल्या त्या डॉक्टरांना विचारते की आता मी काम करू शकते का सांगा. ते पण म्हणायला लागले की बाबा तुम्हाला खूपच हे आहे कामाचं. तिचं असं होतं की मी कधी एकदा उठेन. तुम्हाला खरं सांगू, आपण असं ज्यावेळेला आपलं शरीर व्यवस्थित असतं, धडक असतं, आळसपणा करतो, कधी काम करावं असं वाटतं. पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण आजारी पडतो किंवा असं काही त्रास असतं त्यावेळेला प्रॉपर रेस्ट असते ना, त्यावेळेला आपल्याला लई चूल येते की बाबा कधी एकदा उठते आणि मी काम करतो. कारण का सांगते मी, कंटिन्यूली तुम्ही एक सलग बसून आणि आजारी हे कुणालाही नको. त्याच्यापेक्षा 10 कामं केलेली परवडलं. म्हणजे माझं तर आहे बरं का, मला एका जागेला आजारी म्हणून बसायला नाही आवडत. मला दिवसभर काम केलेलं आवडतं, पण आजारी नाही. 2 दिवस जर समजा असं झोपले तर वाटतं कधी एकदा उठावं आणि कधी पळावं. त्यामुळे ते रूल्स लागतात ना, ज्यावेळेला म्हणजे ऑपरेशन वगैरे होतं आणि तब्येत बरी नसली, आणि तिचं तसं झालेलं होतं. आणि ते त्यांना पहिला प्रश्न तेच विचारत होते. तर असो, त्यांनी व्यवस्थित योग्य सल्ला दिला की बाबा ओझं वगैरे उचलू नका. शक्यतो कोणतंही ऑपरेशन झाल्यानंतर ओझं हे शक्यतो उचलायचं नाही. अन्यथा बऱ्याच लेडीजना पुन्हा डबल हे झालेलं आहे. आणि मला आता व्हॉट्सअपला काही जणी पर्सनली येऊन बोलतात की ताई मी मुंबईच्या आईचं ऐकलं आणि मला सेम प्रॉब्लेम आहे. आज भरपूर दिवस झालं, मला खूप भीती वाटते. तर त्यांना एक सांगेन की भीती वाटते किंवा असं दुर्लक्ष, काही जणींना वाटते की बाबा आत काय तर निघेल, का भिवू नका. थोडकं आहे तोपर्यंत चेक करा. आणि जरुरी नाही की मुंबईच्या आईला झाले म्हणजे तुम्हाला पण सेमच असेल का. तुमचा वेगळा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, कधी कधी रक्ताची कमी असू शकते, खूप गोष्टी असतात. त्यामुळे मुंबईच्या आईचा सल्ला जो दिलेला आहे तो तुमच्यासाठी एक बाबा तुम्ही काळजी घेऊन राहावा, जबाबदारीने राहावा याच्यासाठी आहे, ना की तिला जो झालेला प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल लक्षणं सेमच आहेत तर मला पण तसंच काहीतरी आहे का, तर असं डोक्यात घेऊ नका. हे मला क्लिअरच करायचं होतं, कारण मला तशाच कमेंट येत आहेत की भीती वाटते. मग काय करायचं, सोनोग्राफी करा, व्यवस्थित योग्य मार्गदर्शन डॉक्टरांचं घ्या, योग्य सल्ला घ्या, काही टेन्शन घेऊ नका. आणि तुम्हीच एकट्या बायका नाहीत, भरपूर बायका आहेत. या बायकांना हे प्रॉब्लेम सर्रास आहेत, हे नॉर्मल सध्या होत आहे, कॉमन सुरू आहे, एवढं काही टेन्शन घेऊ नका. असो चला, व्हिडिओचा एंड करते. हे बघा, टी व्ही बघताना तुमचे दादा जे हसतात म्हणता, ते कधी कधी एकटे टी व्ही बघायला लागले की मी तुम्हाला नक्की शेअर करेन. त्यांचा हावभाव सिरियस चेहरा होतो, हसणं म्हणजे सांगूच नका. किट्टू आणि पप्पा तिचे, आर्यन आणि मी आहे, जे म्हणजे असं काय दिसले की आम्ही हसत दिसत नाही आहे. चला, मी ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडलं तर लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.